आत्मामध्ये काम करत असताना खरं आत्माचं कार्य म्हणजे कृषी विस्तार, ज्यासाठी आत्माचा जन्म झाला आणि ती करण्याची संधी मिळाली हे मी माझं अवभाग्य समजतो. कारण माझी पार्श्वभूमी ETV मराठीला होतो आणि ETV मराठीला असताना अन्नदाता हा एक कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी आम्ही चालवायचो. तेव्हा लाखो शेतकरी आमचा कार्यक्रम बघायचे आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये विविध कार्यक्रम बनवत असताना मला असं जाणवलं की शेतकऱ्यांना आपण ज्या गोष्टी द्यायच्या आहेत त्यामध्ये आपण अजून कुठेतरी कमी पडतोय. वारंवार असं वाटत होतं की इतर भागात खूप चांगल्या प्रकारे शेती होत आहे आणि माझ्या भागात का होत नाही, याचा मी शोध घेत बऱ्याच सक्सेस स्टोरी केल्या आणि त्यानंतर काही कारणास्तव ETV चॅनलमध्ये थोडेसे व्यत्यय आले आणि ETV चॅनलमधून मी बाहेर आलो. त्यानंतर मी नॅशनल हॉर्टिकल्चर मिशनमध्ये काम करत असताना पासून मी आत्मामध्ये आल्यानंतर आदरणीय मंत्री महोदयांना मी हे सांगू इच्छितो सर की मी इथे जो आहे या डिपार्टमेंटमुळे आहे. खऱ्या अर्थानं मला जे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं किंवा लोकांपर्यंत सक्षम उभं केलं हे डिपार्टमेंटने केलं. विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून रामेती वनामती यांनी मला प्रशिक्षण दिलं. मी असं सांगतो सर की 2012 ते 2016 या काळामध्ये किमान एका महिन्यातून मी 2 प्रशिक्षण त्या इन्स्टिट्यूटमध्ये केले आणि त्याचाच परिणाम म्हणजे माझं नॉलेज अपडेट होत गेलं. आदरणीय पाटील सरांनी म्हणजे सुनील पाटील सरांनी जे गोष्टी शिकवल्या आम्ही 2015च्या डिसेंबरनंतर ओपन AI आलं तेव्हापासून करतोय आणि मला AI टेक्नॉलॉजीची किंवा संगणकीय ज्ञानाची आणि मोबाईल टेक्नॉलॉजीची खूप आवडच होती आणि मी ते अपडेट स्वतःचं नॉलेज करत गेलो. त्या माध्यमातून मला माझा वेळ वाचत होता, माझा पैसा वाचत होता, पर्यायानं माझी जी कल्पकता आहे ती वाढत होती, सृजनशीलता यायची आणि माझ्या कामामध्ये गुणवत्ता यायची. हेच नाही सर, मला प्रत्येक गोष्टी अपडेट होण्यामध्ये पण या AI टेक्नॉलॉजीची मदत झाली. त्यानंतर डिसेंबरच्या 2022मध्ये जेव्हा ChatGPT आलं तेव्हा मला अलादीनचा चिरागच सापडला. म्हणजे जे माहिती विचारली ती अचूक आणि नीड बेस जर आपल्याला सहज मिळत असेल तर कोणाला नको. आणि